एकामागून एक घरातील 4 लोक बेशुद्ध पडतात. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली जातात आणि मग संपूर्ण मुंबई हादरवणारी बातमी समोर येते. कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. पण खरंच हे फूड पॉइझनिंग होतं का? कलिंगडात विष होतं की यामागे अजून काही भयानक रहस्य? पोस्टमॉर्टम रिपोर्ट सापडले, पेन किलरचे अंश. पोलिसांनी सुरू केली तपासाची मोठी मोहीम. नड बाजारातील फळ विक्रेते चौकशीच्या भोवऱ्यातही आले आणि सोशल मीडियावर तर अफवांचा स्फोट. आज आपण पाहणार आहोत मुंबईच्या पायधुनी परिसरातील त्या कुटुंबाची शेवटची रात्र. त्या रात्री नेमकं काय घडलं? नमस्कार, मी निलेश मालवी. आपण पाहता प्रतिप्रश्न. पोस्टमॉर्टम मध्ये काय आलं, डॉक्टरांनी काय सांगितलं आणि अखेर या 4 मृत्यूचं खरं कारण काय असू शकतं? हे आहे मुंबईला हादरवणारी कलिंगड डेथ केस. कलिंगड डेथ केस. त्या रात्री त्यांनी बिर्याणी खाल्ली, त्याच्यानंतर थंडगार कलिंगड खाल्लं. मुंबईच्या पायधुनी परिसरात राहणारं डोकाडिया कुटुंब, साधं, सुशिक्षित आणि एकमेकांवर प्रेम करणारं कुटुंब. घरात होते अब्दुल कादर डोकाडिया, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 तरुण मुली. शेजाऱ्यांच्या मते हे कुटुंब खूप शांत स्वभावाचं होते. कधीही कोणाशीही वाद नाही. घरात नेहमी आनंदाचे वातावरण. आता परीक्षा झाला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या, सगळीकडे एकत्र वेळ घालवत होते. त्या रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केलं. बाहेरून बिर्याणी मागवण्यात आली आणि जेवणानंतर थंडगार कलिंगड खाल्लं गेलं. कुणालाही कल्पना नव्हती की हे त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं जेवण ठरणार. शेवटचं जेवण ठरणार. रात्र पुढे सरकत होती. घरातील सर्वजण झोपेच्या तयारीत होते. पण अचानक घरातल्या सदस्यांची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. मळमळ, उलट्या, अस्वस्थता आणि काही वेळातच बेशुद्ध अवस्था, अशी ही वेळ आली. घरात गोंधळ उडाला. शेजाऱ्यांना बोलवण्यात आले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावली गेली. 4ही जणांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण एकामागून एक 4ही जणांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 4 मृत्यू, आणि तेही काही तासांच्या अंतरावर. खरंच विचार करा, कल्पना करा की काय परिस्थिती राहिली असेल ती. सुरुवातीला चर्चा सुरू झाली ती एका गोष्टीची, कलिंगड. कारण जेवणानंतर सर्वांनी कलिंगड खाल्लं होतं. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विकलं जाणारं हे फळ अचानक संशयाच्या भोवऱ्यात आलं. सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. कलिंगडात विष होतं. कोणी म्हणायचे की कलिंगडामध्ये इंजेक्शन मारून फळ विकलं होतं. रासायनिक पदार्थामुळे मृत्यू झाला असावा. लोक घाबरले. मार्केटमध्ये कलिंगड विक्री कमी होऊ लागली. काही व्यापाऱ्यांनी तर सांगितलं की ग्राहकांनी कलिंगड घेणंच बंद केलं. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्येही त्याचा परिणाम दिसू लागला. कलिंगडाच्या किमती कोसळल्या. एका अफवेने संपूर्ण एपीएमसी बाजार हादरला. हो, फक्त कलिंगडामुळे. कलिंगडाचा बाजारच हादरला. घटना गंभीर होती, म्हणून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला
पायधुनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली. घरातील अन्नाचे नमुने जप्त करण्यात आले. बिर्याणीचे नमुने, कलिंगडाचे नमुने, उरलेले भाग, पाणी, औषध सगळं फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी नळ बाजारातील फळ विक्रेत्यांची चौकशी सुरू केली. कलिंगड कुठून आणलं होतं, कोणत्या व्यापाऱ्याकडून घेतलं होतं, त्याच लॉट मधील इतर लोकांना काही त्रास झाला का, प्रत्येक प्रश्न महत्वाचा होता. प्रत्येक. दरम्यान डॉक्टरने एक महत्वाची माहिती दिली. काही तज्ञांनी स्पष्ट केलं की सामान्य फूड पॉइझनिंगमुळे एकाच वेळी 4 लोकांचा इतक्या वेगाने मृत्यू होणं अत्यंत दुर्मिळ आहे. विशेषत फक्त कलिंगडामुळे असा मृत्यू होणं वैद्यकीय दृष्ट्या लगेच निष्कर्ष काढण्यासारखंच नाही. डॉक्टरांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले, कारण सोशल मीडियावर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लोकांनी कलिंगड खरेदी करणं टाळायला सुरुवात केली होती. अजूनही लोक ह्याच धक्क्यामध्ये आहेत की खरंच कलिंगड घेतले पाहिजे की नाही. आणि मग या प्रकरणात आला एक सर्वात मोठा ट्विस्ट. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मृतांच्या शरीरात पेन किलरचे, जे आपण ताप डोकेदुखीसाठी वापरतो, त्याचे काही अंश आढळल्याची माहिती समोर आली. ही बातमी समोर येतात संपूर्ण तपासाचं चित्रच बदललं. आता प्रश्न होता, हे पेन किलर शरीरात कसं गेलं. हे पोलिसांनी औषधाच्या अँगलने तपास सुरू केला. घरात सापडलेल्या गोळ्या, स्क्रिप्शन, मेडिकल हिस्ट्री सगळं काही तपासलं जाऊ लागलं. सर्व काही घरामध्ये इव्हन जे काही होतं सर्व काही तपासलं जाऊ लागलं. तपास जसा जसा पुढे जाऊ लागला तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ लागले. जर कलिंगड कारण होतं तर त्याच फळांचा इतरांवर परिणाम का नाही झाला. जे मार्केटमधून इतरांनी घेतले असतील ना, मग त्यांच्यावरही परिणाम झाला पाहिजे होता. जर बिर्याणीमुळे फूड पॉइझनिंग झालं तर त्या हॉटेलमधील इतर ग्राहकही आजारी का पडले नाहीत. प्रश्न खूप आहेत. आणि जर पेन किलरचा ओव्हरडोस झाला असेल तर तो अपघाती होता का जाणीवपूर्वक. तपास अधिक गूढ बनत होता. तपास अधिक गूढ होत चालला आहे. या केसने आणखी एक मोठा प्रश्न समोर आणला. सोशल मीडियाचा अफवांचा बाजार. अनेक यूट्यूब चॅनेल्स, फेसबुक पोस्ट, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स मध्ये विविध दावे केले जाऊ लागले. हो, विविध दावे. कोणी म्हणतं कलिंगडात इंजेक्शन मारलं होतं, कोणी म्हणतं हे पूर्णपणे विष बाधेचं प्रकरण आहे, तर काहींनी तर कट कारस्थानाच्या गोष्टी सांगितलंय. असू शकतं कट कारस्थान, पण अधिकृत तपास पूर्ण होण्याआधीच निष्कर्ष काढले जात होते. यामुळे सामान्य लोकांमध्ये भीती निर्माण झाली. फळ विक्रेत्यांचे तर खूप मोठे नुकसान झाले. जे कलिंगड विक्रेते होते त्यांचे तर
खूपच यंदाच्या वर्षी या उन्हाळ्यामध्ये कलिंगड विक्रेत्यांवर तर खूप मोठी खूप खूप म्हणजे खूप नुकसान झाले. नळ बाजारातील अनेक व्यापाऱ्यांनी माध्यमांसमोर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. कुणाचे म्हणणे होते, एक घटना घडली म्हणून संपूर्ण कलिंगड व्यवसायाला दोष देणं चुकीचं आहे. हो, नक्कीच चुकीचं आहे. काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की या बातमीनंतर ग्राहक कमी झाले, लाखो रुपयांनी नुकसान झाले. काही ठिकाणी तर कलिंगडाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या, एकदम कोसळल्यात किमती. एका अफवेचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होत होता आणि आजही आहे. लोक कलिंगड घ्यायला घाबरतात आहे का खरंच त्या कलिंगडमुळेच हे मृत्यू झाले का? फॉरेन्सिक तपासामध्ये अनेक स्तर असतात. अन्नाचे नमुने तपासले जातात, रक्ताचे नमुने तपासले जातात, अवयवांचं विश्लेषण केले जातं, विषारी रसायन शोधली जातात. तज्ञ सांगतात की अशा केसेसमध्ये अंतिम निष्कर्ष येण्यासाठी वेळ लागू शकतो. जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत काही निष्कर्ष न काढलेलं बरं, कारण प्रत्येक शक्यता तपासावी लागते. फूड पॉइझनिंग, रासायनिक, विषबाधा, औषधांचा ओव्हरडोस किंवा इतर कोणतेही वैद्यकीय गुंतागुंती जे काय असेल ते, या सर्व गोष्टी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्या जातात. त्याच्यानंतर जे काही रिपोर्ट येईल ते आपल्याला पुढे समजूनच येईल. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हे कुटुंब उन्हाळी सुट्टीत एकत्र वेळ घालवण्याची स्वप्न पाहत होते. घरात भविष्याबद्दल चर्चा होत होती, नवीन योजना वर विचार चालू होत्या. पण एका रात्रीत सगळं संपलं. घरातला आशा शांत झाला आणि मागे राहिला तो फक्त प्रश्नांचा ढीग. तुमच्या माझ्या समोर फक्त राहिलंय ते प्रश्नांचा ढीग. आरोग्य तज्ञांनी लोकांना काही महत्वाचे सल्लेही दिलेत. कोणतेही फळ खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा, बाहेरचं कापलेलं फळ शक्यतो टाळा, अन्न खराब वाटल्यास लगेच फेकून द्या, औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती खरीही मानू नका, कारण भीतीपेक्षा सत्य महत्वाचे. सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट मानू नका. आजही या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतीलच, आहेतच. त्या रात्री नेमकं काय घडलं असेल? कलिंगड खरंच कारण होतं का? बिर्याणीमध्ये काही समस्या होती का? पेन किलरचे अंश शरीरात कसे गेले? हा अपघात होता की अजून काही? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे. हो, अजूनही फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याची बाकी आहे. ही केस फक्त एका कुटुंबाच्या मृत्यूची नाही मित्रांनो, ही केस फक्त एका कुटुंबाच्या मृत्यूची नाही आहे. ही केस आहे अफवांच्या धोक्याची, सोशल मीडिया ट्रायलची आणि अपूर्ण माहितीतून निष्कर्ष काढण्याच्या सवयीची. आजकाल एखादी बातमी आली की लोक लगेच आपली प्रतिक्रिया किंवा निर्णय देतात, पण प्रत्येक प्रकरणामागे अनेक स्तर असतात आणि सत्यासमोर येण्यासाठी वेळ लागतोच. कुठल्याही गोष्टीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका जोपर्यंत मेडिकल फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही. अजूनही
मुंबई अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर शोधते. त्या रात्रीचा खरा खुनी कोण होता? कलिंगड, फूड पॉइझनिंग, औषधांचा परिणाम की अजून काही ज्याचा उलगडा व्हायचा अजून बाकी आहे? एका घरातील 4 जीव गेले आणि मागे राहिली एक रहस्यमय केस. कधी कधी सत्य आपल्या समोर असतं, पण आपण त्याकडे पाहत नाही. आणि कधी कधी सत्य शोधण्यासाठी संपूर्ण शहराला थांबावं लागतं. हे केस खूपच भयानक आहे. खूपच. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? या 4 मृत्यूचे खरं कारण काय असू शकतं? मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आम्ही घेऊन येत राहू अशा सत्य घटनांची धक्कादायक